नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांकडून रस्त्याच्या कामाची पाहणी। महासभेत खड्ड्यांचा प्रश्न सुरू असताना महाजनांकडून रस्त्याची पाहणी। सोलापूरच्या बार्शीतील वैरागमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी। 10 ते 15 जेसीबीतून पुष्पवृष्टी करून जरांगेंचं करणार स्वागत। मुंबईतल्या गोवंडी परिसरात भाजप प्रणित संघटनांकडून जल्लोष मेळाव्याचं आयोजन। संघटनांचे सदस्य पदाधिकारी उपस्थित। अध्यक्ष हाजी शेख यांनी मराठी सक्तीच्या विषयावर वाहन चालकांना केलं मार्गदर्शन। महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेतील राहुल दुबारेंकडून अभिजित दिपकेंना पोलिसांची माफी मागण्याची विनंती। पोलिसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ठामपणे उभं राहणार असल्याची दुबारेंची ग्वाही। जूमध्ये सुरक्षा रक्षकाची हत्या करून व्यापारी कुटुंबाला लुटण्याचा कट। 5 जणांना अटक। विलेपार्ल्यातील एका इमारतीमधील सुरक्षा रक्षक मनोज यादव हत्येचा तो कट आखत होता। गोरेगावच्या फिल्म सिटीत 16 वर्षाचा मुलगा सापडला। तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत काम करण्यासाठी घरातून त्यानं पळ काढला होता। वीकेंडमुळे रायगड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी। मुंबई पुणे राज्याच्या विविध भागातून हजारो पर्यटक अलिबाग, नागाव आणि काशीद समुद्रकिनाऱ्यावर। श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर वैजनाथ देवस्थान समितीचा भाविकांसाठी मोठा निर्णय। मेरुगिरी पर्वतातील दोन्ही भक्त निवास भाविकांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार। सदाशिव अन्नछत्रात मोफत महाप्रसादाची सुविधाही सुरू करणार। मुंबई मेट्रो 1 कडून 10 ऑगस्टपासून घाटकोपर वर्सोवा मार्गावर मिक्स लूप सेवा सुरू होणार। संध्याकाळी 6:23 ते 8:23 या वेळेत ही सेवा उपलब्ध राहणार। गर्दीच्या वेळेतील ट्रेनचं अंतर 3 मिनिटांवर येणार। महाराष्ट्रातील पैलवानांचा देशाच्या जवानांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात रक्तदान शिबिरादरम्यान मंत्री उदय सामंतांची उपस्थिती। वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात भारतीय युवा क्रिकेटर्स यांची सफारी। शिवम दुबे, वैभव सूर्यवंशी या भारताच्या स्टार खेळाडूंची उपस्थिती। कर्नाटक तामिळनाडू सीमा भागातील निथलपुरा गावात रानटी हत्तींची दहशत। निथलपुरा गावातील नारळ, सुपारी आणि केळीच्या बागांची हत्तींकडून नासधूस।